छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा भागात सराफा व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून 11,64,716 रुपयांचे दागिने आणि 57,000ची रोकड लुटणाऱ्या टोळीतील 4 आरोपींना सातारा पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली आहे। या आरोपींनी वेब सिरीज पाहून प्लॅन केला असून रेकी करत चोरी केल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात पिस्तूल रोखून सराफ्याचे 15 तोळे सोने लुटणाऱ्या टोळीतील चौघांना अटक करण्यात सातारा पोलिसांना यश आलंय। कार्तिक उर्फ रवी सुभाष तावडे, संदीप उमाकांत घोडेराव, राहुल जय शिरसाट, दोघेही राहणार जय भवानीनगर, अनुकूल अनिल पवार हे मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत। 19 नोव्हेंबर रोजी साताऱ्यातील रेणुका माता मंदिराजवळ सराफा व्यावसायिक सुरेश कुलते हे रात्री 10 वाजता दुकान बंद करत असताना दोघांनी पिस्तूल रोखून त्यांच्याकडील 15 तोळे सोने, 56,000 रोख असलेली बॅग हिसकावून पोबारा केला होता। त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर देखील गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। यात अनुकूलचा सहभाग असल्याची माहिती निरीक्षक संग्राम ताटे यांना मिळाली होती। त्यावरून उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, अमोल सोनवणे, नंदकुमार भंडारी यांनी अनुकूलचा शोध घेऊन अटक केली। त्याच्या चौकशी दरम्यान तिघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी, कार्तिकच्या घरातून पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत।